वेलकम टू युअर ओन चॅनल. तर हा वीक जबरदस्त राहिला. ह्या मागच्या वीकच्या मी जो व्हिडिओ केला होता त्यावेळी सांगितलं होतं की निफ्टी 17,400वर येईल आणि 17,400वर तो आला पण आणि तिथून पुन्हा एकदा त्याने एक अपसाईड घेतली आणि ह्या वीकचा जर एंड बघितला, फ्रायडेचा जर एंड बघितला तर 17,853वर याचं क्लोजिंग झालेलं आहे आणि वीकली ॲनालिसिस जर बघितलं तर एक स्ट्रॉंग क्लोजिंग मानलं जाऊ शकतंय. तर वन डे कॅन्डलमध्ये जर बघितलं तर वन डे कॅन्डलमध्ये आपल्याला निफ्टी 50 दिसेल की तो एक अपट्रेंडमध्येच आहे आणि थोडंफार इथं प्रॉफिट बुकिंग झालेलं आहे आणि प्रॉफिट बुकिंग हे व्हायलाच पाहिजे. सो आपल्याला काय मिळते की काही स्टॉक्स आपल्याला जे आहेत निफ्टी 50मध्ये लिस्टेड ते आपल्याला NSEमध्ये लिस्टेड स्टॉक आहे ते आपल्याला एक चांगल्या व्हॅल्युएशनला मिळतात आणि ते आपण बाय करू शकतो. सो हे एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे की प्रॉफिट बुकिंग झालेलं आहे. प्रॉफिट बुकिंग हे व्हायलाच पाहिजे आणि इथून पुढे आपल्याला एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे. दिवाळीपर्यंत मार्केट आणि वर जाऊ शकते की 18,000 पर्यंत जाऊ शकते. हे मी सांगितलेलं आहे एका व्हिडिओमध्ये ऑन द बेसिस ऑफ व्हॉट RSI. तर हे आहे निफ्टीचं वीकली ॲनालिसिस. तर असे कोणते 3 स्टॉक आहेत ते ह्या वीकमध्ये आपल्याला बघायचे आहेत की जे तुम्हाला पोझिशनली एक चांगला गेन देऊ शकतात. तर पहिला आहे चमनालाल सीटीया एक्सपोर्ट्स लिमिटेड. आता जर एक्सपोर्ट जर बघितलं तर बंदरातून भारतात जेवढी बंदरं आहेत मोस्टली अदानी पोर्ट्स कडे आहेत. तर त्यातला एक छोटासा पार्ट चमनालाल सीटीया एक्सपोर्ट्स लिमिटेड हा पण घेऊ शकतो. ह्यांचे पण एक्सपोर्ट्स रिलेटेड एक्सपोर्ट कंपनी आहे. तर इंट्रेन्सिक व्हॅल्यू बघितली तर करंट प्राईस ही ज्याची 126.55 आहे त्याची काय इंट्रेन्सिक व्हॅल्यूपेक्षा लेस दॅन आहे. आपण जे काही स्टॉक बघतो त्याचा एंट्री पॉईंट हा गुड असतो, एवढं लक्षात घ्या. एंट्री पॉईंट गुड पाहिजे, फंडामेंटल चांगले पाहिजे. तर ह्याचा रिटर्न जर बघितला एक दिवसाचा 2% आसपास आहे आणि एका वीकचा जर बघितला तर ऑलमोस्ट 5% आसपास आहे. तर आपलं टार्गेट काय की बाबा आपण जे काही स्टॉक सांगतो तर त्याने एक महिन्याभराच्या आत आपल्याला एक 5 to 10% रिटर्न द्यायला पाहिजेत. तो एका महिन्यामध्ये तो किती जाऊ शकतो, 17% रिटर्न याने दिलेला आहे. तर हा गुड फंडामेंटली स्टॉक आहे. तर जे फंडामेंटल्स क्विक बघायचे म्हणले तर PE रेशो ऑलमोस्ट सेक्टरच्या PEपेक्षा खूप कमी आहे. तर आपल्याला एंट्री पॉईंट चांगला मिळालेला आहे. सेक्टरचा PE आहे. त्याच्यानंतर जर बघितला फायनान्शियल ट्रेंड ऑलमोस्ट कॉन्स्टंट आहेत आणि ह्यावेळी यांचा जबरदस्त रेव्हेन्यू झालेला आहे. रेव्हेन्यू बरोबर त्याचा प्रॉफिटही जास्त झालेला आहे. तर हा स्टॉक तुम्ही एक ट्रेडिंग बेट म्हणून घेऊ शकता. टोटल प्रमोटर होल्डिंग्स पण त्याचं कॉन्स्टंट आहे, प्लेज 0 आहे. म्युच्युअल फंडचं होल्डिंग पण काय कॉन्स्टंट आहे. तर हा स्टॉक तुम्ही तुमच्या वॉचलिस्टमध्ये ठेवू शकता. घ्यायचे की नाही शेवटी तुम्ही ठरवा, स्वतः ॲनालिसिस करा. मी हे सांगतोय म्हणजे वाढेलच असे नाही, पण एक ऑन द बेसिस ऑफ टेक्निकल आणि काही फंडामेंटल ॲनालिसिसवर मी तुम्हाला सांगतो. फंडामेंटल डिटेल्स तुम्ही इथे क्लिक करून फायनान्शियल्स त्याचं तुम्ही चेक करू शकता. तर हा आपला पहिला स्टॉक आहे चमनालाल सीटीया एक्सपोर्ट्स लिमिटेड. ओके, तर CLSEL. तर आपण बघूया तो चार्टमध्ये कसा दिसतो. CLSEL. ओके, CLS 1 सेकंड. शुअर. CL. येस. ओके, परत एकदा चेक करूया. हा ट्रेडिंग व्ह्यूवरून बघत आहे. CLSEL चमनलाल सेठिया. ओके, इथे आपल्याला ऑलमध्ये जायला हवं आणि CLSEL. ओके, मी एक व्हिडिओ बनवला होता की ज्याच्यामध्ये आपण ट्रेडिंग कसं करू शकतो किंवा एक आपल्याला ह्याच्यामध्ये काही अमाऊंट मिळते आपल्याला ट्रेडिंग व्ह्यूमध्ये, त्याच्यावर आपण ट्रेडिंग करू शकता, एक बघू शकता. तर आपल्याला काय करायचं आहे, तर हा बघितला तर एक काही दिवसांपूर्वी म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये हा ऑलमोस्ट 150च्या आसपास होता. तिथून त्यांनी डाऊन ट्रेंड दाखवलेला आहे आणि इथे एक प्रकारची डोजी कॅन्डल झालेली आहे खाली तुम्हाला दिसेल. आणि जेव्हा डोजी कॅन्डलच्या वर क्लोजिंग होतं तिथून पुढे स्टॉक हा अप ट्रेंडला जातो असं मानलं जातं. ओके, तर आताच नुकताच त्याने काही दिवसांपूर्वी डिव्हिडंड दिलेला आहे आणि स्टॉक हा अपवर्ड मुवमेंटला लागलेला आहे. तर हा जर तुम्ही आत्ताच्या प्राईसला जरी घेतला किंवा 124 ते 130मध्ये तुम्ही कधी घ्या. अदरवाईज दुसरा म्हणजे तुम्ही ह्या 130च्या वर घेऊ शकता. याचं लॉंग टर्मचं टार्गेट जर बघितलं तर हा जो इथे एक प्रकारचा गॅप तयार झालेला आहे तो हा गॅप हा लवकरच फिल करू शकतो. तर याचं टार्गेट तुम्ही शॉर्ट टर्मचं टार्गेट 135 ठेवू शकता आणि त्याच्यानंतरचं 145 to 150 याचं टार्गेट आपलं असू शकतं. तर हा आहे चमनालाल सीटीया एक्सपोर्ट्स लिमिटेड ह्या वीकचा एक स्टॉक आहे.
तर दुसरा स्टॉक आहे तर तो मी ठेवलेला आहे की नॅशनल फर्टिलायझर्स. ह्या वीकमध्ये जर तुम्ही बघितला जेवढे फर्टिलायझर रिलेटेड जे स्टॉक आहेत ते सगळे अपट्रेंडमध्ये राहिलेले आहेत, कारण त्याच्या गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज असतील किंवा काही प्रमाणात शेती रिलेटेड चांगल्या न्यूज असतील तर त्या फॅक्टरिंग झालेल्या आहेत. तर नॅशनल फर्टिलायझर लिमिटेड हा एक चांगल्या प्रकारचा गव्हर्नमेंटचा स्टॉक आहे किंवा PSU स्टॉक तुम्ही म्हणला तरी सुद्धा चालेल. तर याचा सुद्धा एंट्री पॉईंट गुड आहे. करंट प्राइस इज लेस दॅन इंट्रेन्सिक व्हॅल्यू आहे. एकाच दिवसामध्ये यानं 7% रिटर्न दिलेले आहेत. एका मंथचा जर रिटर्न बघितला तर 14% रिटर्न आहे. तर ह्याचे काही स्मॉल कॅप कॅटेगरीचा शेअर आहे. याचा जर PE रेशो बघितला तर सेक्टरच्या PEच्या बरोबर 50% आहे. सो हा एंट्री पॉईंट आपल्याला चांगला मिळालेला आहे इथे. दुसरी गोष्ट म्हणजे फायनान्शियल ट्रेंड ऑलमोस्ट ट्रेंड फायनल राहिलेला आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी यांचं प्रॉफिट थोडं जास्त झालेलं आहे आणि होल्डिंग स्ट्रेंथ तर ऑलमोस्ट कॉन्स्टंट आहे. तर हा स्टॉक तुमच्या वॉचलिस्टमध्ये असायला हरकत नाही. लॉंग टर्मच्या दृष्टीने सुद्धा चांगला आहे. कारण का तर याचा डिव्हिडंड यील्ड जर बघितला तर ऑलमोस्ट 1.5% हा त्याचा डिव्हिडंड देतो. ओके, तर हे लक्षात घ्या, डिव्हिडंड देणारा स्टॉक आहे. तर चार्टमध्ये बघूया आपल्याला की हा स्टॉक कसा दिसेल. काय सांगतो NFL नॅशनल फर्टिलायझर लिमिटेड. ओके, सो NFL जर बघितला तर एक कालच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी ह्याने जबरदस्त बाईंग झालेलं आहे वॉल्यूम, आणि हे वॉल्यूम चांगल्या वॉल्यूममध्ये ह्याचं बाईंग झालेलं आहे आणि इथून काय झालं की थोडं 63 वरून प्रॉफिट बुकिंग झालेलं आहे. तर एक आपल्याला चांगली संधी आहे की हा त्याचा एक ब्रेकआउट लेवल होता, ते आपण म्हणू शकतो की 59-60, आणि त्यानं तो ब्रेक करून त्याच्यावर क्लोजिंग दिलेला आहे आणि व्हॉल्यूम पण इथं चांगल्या प्रमाणात गेन झालेला आहे. तर हा तुम्हाला जर पुन्हा एकदा 58 ते 59 मध्ये हा जर खाली आला तर तुम्ही त्याचं बाईंग करू शकता आणि इथून हा थोडा रिट्रेस होईल आणि रिट्रेस होऊन पुन्हा तो अपवर्ड मोमेंटला जाईल. त्याचं टार्गेट तुम्ही 64 to 65 ठेवू शकता. अदरवाईज तुम्ही हा होल्ड केला तरी सुद्धा चालेल, कारण हा जर बघितला जून जुलैमध्ये हा स्टॉक ऑलमोस्ट 73 रुपयाला होता. तिथून सुद्धा तो फॉल झाला आणि इथे एक प्रकारची डोजिट कॅन्डल तयार होऊन त्याच्यावर ज्यावेळी क्लोजिंग दिलं तिथून हा स्टॉक अप ट्रेंडला लागलेला आहे. तर हा स्टॉक तुम्ही घेऊ शकता, तुमच्या फोलिओमध्ये लॉंग टर्मला सुद्धा ठेवू शकता. PSU कंपनीचा स्टॉक आहे आणि शॉर्ट टर्मसाठी मी तुम्हाला टार्गेट सांगितलेलं आहे. जर इकडे बघितलं तर हा एक प्रकार हा इथे त्याचा रेजिस्टन्स आहे 64चा, म्हणून म्हटलं 64 to 65चा शॉर्ट टर्मचं टार्गेट आहे. तिथून पुढं टार्गेट तुम्ही 70च्या वर ठेवू शकता. तर ह्या वीकचा तिसरा स्टॉक जो आहे तो मी सुद्धा शुगर रिलेटेड घेतलेला आहे की बलरामपूर चिनी मिल्स. 2 दिवसापूर्वीच गडकरींनी ट्विट केलं होतं की आपल्याला डिझेलचा वापर कमी करावा लागेल किंवा काही जे काही इंजिन्स आहेत किंवा वाहनं आहेत त्याच्यामध्ये मल्टिपल फ्यूल आपल्याला वापरता येईल असं आपण इंजिन करायला पाहिजे. म्हणजे काय, तुम्ही गॅसवर पण वापरू शकता की पेट्रोलवर पण वापरू शकता, डिझेलवर किंवा बायोडिझेल वापरून असे घेऊ शकता. तर बलरामपूर चिनी त्यातला एक प्रकारचा चांगला स्टॉक आहे. दुसरा आहे तो प्राज इंडस्ट्री रिलेटेड आहे, पण काही दिवशी तो काही काळासाठी तो ASM लिस्टमध्ये पण होता, म्हणून मी हा स्टॉक घेतलेला आहे बलरामपूर चिनी. शुगर रिलेटेड आहे पण तरीसुद्धा तो काही प्रमाणात पॉवर सेक्टरचा पण तो एक स्टॉक मानला जातो, कारण शुगर फॅक्टरीमध्ये पॉवरसुद्धा तयार केली जाते. तर हे तुमच्या लक्षात असू दे. तर बलरामपूर चिनी मिल्स हा एक प्रकार स्टॉक आहे. हा ॲक्च्युली मी माझ्या काही इन्व्हेस्टरना मागच्या वर्षी मी सांगितलं होतं की 150च्या आसपास बाय करा. सो ऑलमोस्ट तो विदिन 1 इयर सुद्धा म्हणता येणार नाही की 1 इयरपेक्षा कमी पिरियडमध्ये तो ऑलमोस्ट त्याने डबल रिटर्न दिलेले आहे. जर बघितला तर ऑक्टोबर 2020ला तो 150च्या आसपास होता. सो एका वर्षाच्या आत त्याने डबल रिटर्न दिलेले आहेत. 146% रिटर्न दिलेले आहेत. तर हा स्टॉक एक चांगला स्टॉक आहे. फंडामेंटली जबरदस्त आहेत. जर बघितला एंट्री पॉईंट गुड टाईम टू कन्सिडर आहे. सगळे पॅरामीटर्स याचे काय आहेत की ग्रीन कलरमध्ये आहे. सेक्टरचा PE 50 आहे, ह्याचा PE किती 15.75 आहे. तो आपल्याला चांगल्या व्हॅल्युएशनला मिळत आहे. जरी हा स्टॉक वर गेलेला असेल, भरपूर प्रमाणात वर गेलेला असेल तरीसुद्धा. दुसरी गोष्ट बघितली तर होल्डिंग ट्रेंड ह्याचे ऑलमोस्ट कॉन्स्टंट आहेत. फायनान्शियल ट्रेंड रेव्हेन्यू ह्याचा वाढलेला आहे, त्याचप्रमाणे प्रॉफिटसुद्धा याचं कॉन्स्टंट राहिलेलं आहे. सो हा स्टॉक एक चांगला रिटर्न देणारा स्टॉक आहे. आता तुम्ही लॉंग टर्मला ठेवायचा की ट्रेडिंग करायचं हे तुम्ही ठरवायचं आहे, पण हे जे काही स्टॉक मी सांगतो ते ऑलमोस्ट 5 to 10% रिटर्न मिळाले की तुम्ही त्यातून जनरली बाहेर पडत जावा. तर हा जर स्टॉक बघितला चार्टवर कसा दिसतो, बलरामपूर चिनी. ओके, बलरामपूर चिनी मिल्स लिमिटेड. ओके, तर हा एक चांगला स्टॉक आहे. ऑलमोस्ट त्याचं रिटर्न ऑगस्ट महिन्यापासून तो एक
साईडवेजमध्येच आहे. त्याचा ऑलमोस्ट हाय त्याचा 300 किती 88च्या आसपास आहे आणि तो त्याच रेंजमध्ये आहे. आता त्याने एक चांगला इथे जर बघितलं तर चांगल्या प्रमाणात व्हॉल्यूम बाईंग झालेला आहे. तर हा स्टॉक तुम्ही घेऊ शकता. आता हा इथं गॅप तयार झालेला आहे. हा स्टॉक जर खाली आला 350 ते 350 ते 355च्या रेंजमध्ये तरीसुद्धा तुम्ही तो बाय करा. आणि दुसरी गोष्ट ह्याच्या हाय त्या 360च्या वर तुम्ही बाय करू शकता आणि याचं टार्गेट तुम्ही ठेवू शकता की 370 टू 380 किंवा त्याच्यानंतर टार्गेट ओपन राहील आपलं. कारण ऑलमोस्ट हा कधीही ब्रेकआउट देऊ शकतो. याचा रेजिस्टन्स जर बघितला तर 370ला एक चांगला रेजिस्टन्स आहे. इथे 2 वेळा दिसतोय तुम्हाला, इथे एकदा दिसतो, इथे काही प्रमाणात रेजिस्टन्स आलेला आहे आणि इकडे तो 370 हा एक मेजर रेजिस्टन्स आहे. जेव्हा 370च्या वर क्लोजिंग देईल तिथून पुढे हा स्टॉक हा पळायला चालू होईल. तर हे आहेत ह्या वीकचे 3 स्टॉक. हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना, भाऊ बहिणींना हा जरूर पाठवा. तर अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.